पंढरपूर पेपर्समध्ये सरचं स्वागत. आज MSCBच्या विरोधात, महावितरणच्या विरोधात शिवक्रांती संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आलेले. सध्या पंढरपूर शहरामध्ये महावितरणचा मनमानी कारभार, अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा सध्या पंढरपूर शहरात या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. कारण सध्या स्मार्ट मीटर बसवण्याचं काम या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हातात घेतलेलं आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये, विधान भवनामध्ये त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्या ग्राहकाला स्मार्ट मीटर बसवायचं आहे त्याच्या संमतीशिवाय ते स्मार्ट मीटर त्या ग्राहकाला बसवले जाणार नाहीत. मग माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असून सुद्धा इथले जे स्थानिक अधिकारी, MSCBचे, महावितरणचे जे अधिकारी आमचे इथले आहेत, ते अधिकारी बळजबरीने ग्राहकाला विश्वासात तर सोडा, पण त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता त्या ठिकाणी मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी महावितरणचे अधिकारी करायला लागलेले आहेत. आम्ही यांना सुरुवातीला लेखी रितसर गेल्या 5-6 दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं, तरी त्यांच्यात कसलाही प्रकारचा त्यामध्ये बदल झालेला नाही. आता आज पहिली स्टेप म्हणून आम्ही या ठिकाणी आज बॉम्ब आंदोलन करून, निदान ही बॉम्ब केल्यानं तरी अधिकाऱ्यांना थोडी जाग येईल, समज येईल. आणि इथून पुढे जर अधिकाऱ्यांचा हा मस्तावलपणा हे जर मीटर बसवून यांनी थांबवलं नाही तर इथून पुढचं आंदोलन वेगळ्या पद्धतीचं राहील. ते महावितरणचे अधिकारी विचारही करू शकणार नाहीत. अशा पद्धतीचा मस्तावलपणा, अशा पद्धतीची बळजबरी, दादागिरी आम्ही महावितरणची या ठिकाणी खपवून घेणार नाही. करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिले की ज्याची परवानगी आहे स्मार्ट मीटर बसवलं त्यांच्याच घरी स्मार्ट मीटर बसवण्यात यावा, ज्यांची परवानगी नाही त्यांच्याकडे बळजबरी, जबरदस्ती करू नये. पण तथापि या मुख्यमंत्र्यांचं, नेत्यांचं न ऐकता, जुमानता यांनी आपला स्वतःचा मनमानी कारभार चालू केला आहे. पंढरपूर शहर व ग्रामीण भागात सर्रास तुम्ही लोकांचे लाईट बिल थकले म्हणून त्यांचे मीटर, त्यांना विश्वास न घेता मीटर काढून आणतात आणि बळजबरीनं अचानकच तुम्ही स्मार्ट मीटर बसवण्याचा जो यांनी ध्यास लावलाय, म्हणजे काम हाती घेतले, त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो आणि त्या अधिकाऱ्या मनमानी करण्याचा निषेध करतो. जर तुम्ही अशी जर हे पंढरपूर शहर व ग्रामीणमध्ये तुम्ही जर स्मार्ट मीटर बसवण्याचा अट्टहास तुम्ही चालू ठेवला तर मोठ्या उग्र आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. महावितरणचे अधिकारी जे आहेत, जे त्यांनी कोणाची लाईट तोडतात, हे तोडतात, पण ज्याची 2000, 900, 1800 आहेत, ह्या लोकांना अन्याय करून लाईट तोडतात. परत त्यांचे मीटर जोडायचं म्हणलं तर त्यांना म्हणजे स्मार्ट मीटर जोडा, तसं न करता यांना कनेक्शन दिलं पाहिजेत. कारण यांचा हा मनमानी कारभार चालू आहे. मुख्यमंत्री साहेबांचे सूचना यांनी पायमल्ली केलेत, तर सामान्य जनतेचे काय हाल करत असतील ह्याच्यात लवकरात लवकर ह्यांनी विचार करून जे आम्ही आंदोलन केले, जसं काळे साहेबांनी सांगितलं तसं लवकरात लवकर करा, अन्यथा तीव्र आंदोलनाच्या सामोरे जावं लागेल त्यांना. ते मी त्यांना जे सर्क्युलर दिलेले आहे त्या सर्क्युलरच्या आधारे आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानं चालू आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते नियमानुसारच चालू आहेत आणि ह्या संदर्भात देखील मी त्यांना खुलासा केलेला आहे त्यांचा. आणि तरी देखील आज त्यांचं जे निवेदन आहे ते निवेदन घेऊन आम्ही आज वरिष्ठ कार्यालयाला पाठवून देतो. वरिष्ठ कार्यालयाचे कसे मार्गदर्शन येतं त्याप्रमाणे आम्ही पुढे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारचा असा कोणत्याही प्रकारचा GR नाही. मी जे GR मी त्यांनाही दिलेले आहेत आणि त्यांनाही दाखवलेलं आहे GR. एकदा त्यांनी आले होते ऑफिसला त्यावेळेस मी त्यांना ती GR दाखवलेली आहे. ते ठीक आहे, देतो तुम्हाला GR. बसवू शकत नाही, तुम्ही बळजबरी करता असं ते म्हणतात. नाही, त्या ह्याच्यामध्ये जे आहे ना, आता स्मार्ट मीटर जे आहेत ना, टप्प्याटप्प्याने आम्ही पहिला गव्हर्नमेंट कनेक्शनला बसवले, त्यानंतर आता कमर्शियल, इंडस्ट्रियल करून घेतलं आणि असं टप्प्याटप्प्याने आमचं स्मार्ट मीटर बसवायचं. आणि स्मार्ट मीटरचे फायदे देखील भरपूर आहेत. त्या अजून काही सर्वसामान्य ग्राहकाच्या लक्षात येत नाहीत, पण त्या जे फायदेसुद्धा भरपूर आहेत. तर त्या संदर्भात जे आहे ते सर्वसामान्य लोकांचं असं मत आहे की पहिल्या मीटरपेक्षा नवीन मीटरमध्ये 2.5 पट जास्त बिल येते. ते पूर्णपणे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. तसं कुठलंही जे आहे ते सगळे जे मीटर जे आहेत ते सगळे जे ऐकून घ्या. आता तुमची प्रतिक्रिया द्या की नंतर 2 मिनिटं. त्या ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळे मीटर जे 100% टेस्टेड मीटर आहेत आणि त्याच्यामध्ये असं कुठलंही हे नाही की बाबा ते 2.5% फास्ट आहेत वगैरे. ते नॉर्मल. त्या संदर्भात तुमच्यापाशी तक्रारी किती आलेल्या आहेत आतापर्यंत? स्मार्ट मीटरच्या ह्याच्या संदर्भात जे आहे ते 2 ते 3 तक्रारी आल्या आहेत माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये आम्ही सिरीज मीटर लावून ग्राहकाचं समाधान झाल्यानंतर आम्ही ते बिलही भरून घेतलेलं आहे.
जुनं मीटर चालू असताना नवीन मीटर बदलायची काय गरज आहे? मग ते जुनं मीटर हे खराब होतं का? नाही नाही, जुनं मीटर खराब नव्हतंच. मग का म्हणतात? त्या ह्याच्यामध्ये ग्राहकाचे जे आहे सोयीनुसार, तर त्या ह्याच्यामध्ये जे आहेत त्याचे फायदे भरपूर आहेत, ग्राहकासाठी सुद्धा आहेत आणि महावितरण कंपनीसाठी सुद्धा आहेत. मागणी केली आहे ग्राहकासाठी काय फायदा आहे त्यामध्ये? त्याच्यामध्ये ग्राहकाचा काय फायदा आहे ते लोड. पण ग्राहकाने मागणी केलेली आहे का तुम्हाला ते ऐकून घ्या, त्या ह्याच्यामध्ये जे आहे ते फायदे मी सांगतो त्याचे. ग्राहकाला मग आम्ही लोड जे आहे इन्स्टंट त्यांनी किती लोड वापरला आहे, काय वापरला आहे, त्यांचं कन्झम्पशन किती आहे, त्यांचं बिल रेट किती आहे, हे त्यांच्या मोबाईलवर सगळं त्यांना ऑनलाईन बघता येईल. हे स्मार्ट मीटरचे फायदे. मग आता बी बिल दिसतंय की ऑनलाईनला? आता सध्याला सुद्धा बिल दिसतंय ऑनलाईन की नाही, तुमच्या मोबाईलला त्याचा ऍक्सेस येईल आता. आता मोबाईल तुमचा जे मोबाईल जो लिंक केलेला जे आहे ना, जुने स्मार्ट मीटर आहेत त्याला सुद्धा ऍक्सेस येतो. हो, हो, हो. तुमचा मोबाईल नंबर- काय आहे ह्यात फीचर नवीन काय? ह्या नवीन ह्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला जर त्याचं जे आहे तुमची जर इच्छा असेल तर ते प्रीपेड देखील करता येतील. त्यानंतर समजा ग्राहकानं जर बिल भरलेलं नाही, समजा बिल भरून जर 15 दिवस होऊन गेलं तर ते ऑटो डिस्कनेक्शन सुद्धा आम्हाला करता येईल. निषेध असो मनमानी कारभार चालून देणार नाही.